फॅमिली, 112 ज्योतिर्लिंगासोबत असलेले किरातेश्वर ज्योतिर्लिंगाचे आपण दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण चाललेलो आहोत ते पहा वाटी फॅमिली। 13 वर्षाच्या वनवासासाठी महाभारतातील अर्जुन वनात गेले होते तेव्हा पशुपास्त्र मिळवण्यासाठी भगवान श्री शंकरांची अर्जुनाने खूप कठोर तपस्या केली आणि ही कठोर तपस्या कोणत्या साली केली हे पण तुम्हाला पुढे पाहायला मिळेल। कठोर अशी तपस्या केल्याच्या नंतर भगवान श्री शंकर प्रसन्न होऊन शिकारी किराटेश्वरच्या स्वरूपात अर्जुनाला दर्शन दिले। तेच हे प्राचीन महाभारतातील 500 वर्षापूर्वीचे सुद्धा अधिक असलेले हे स्वयंभू असे हे किराटेश्वर शिवशंकर मंदिर आहे। पहा आता आपण स्वयंभू किराटेश्वर शिवशंकर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहोत। हेच ते ठिकाण आहे जेव्हा अर्जुनाने पाशुपस्त्रासाठी श्री भगवान शिवशंकरांची कठोर अशी तपस्या केली आणि या तपस्येला प्रसन्न होऊन भगवान शिवशंकरांनी शिकारी किराटेश्वरच्या स्वरूपामध्ये दर्शन दिले अर्जुनाला। तेच हे स्वयंभू किराटेश्वर मंदिर आहे। इथेच आपल्याला भगवान श्री शंकरांची किराटेश्वरच्या स्वरूपातली शिवपिंडीचे इथे दर्शन घडते आपल्याला। मी थोडं आता तुम्हाला जवळ जाऊन ही किराटेश्वर स्वरूपामधली शंकरांची पिंड दाखवते। मला एक फोटो काढून द्यायचा। पहा हे शिवलिंग आहे ना, हे स्वयंभू शिवलिंग आहे किरांगटेश्वर। हे पहा किरांगटेश्वर हे स्वयंभू शिवलिंग आहे। 500 वर्षाहून अधिक असं हे जुनं पुरातन काळचं असं हे स्वयंभू शिवलिंग आहे। पहा खूप छान आहे, खूप सुंदर मंदिर आहे। आत्ता जे शिवलिंग पाहिलं ते शिवलिंग जवळजवळ 500 वर्ष पूर्वीचं म्हणजे 500 वर्षापूर्वीचं हे शिवलिंग आहे आणि स्वयंभू शिवलिंग आहे। तर आता इथे पहा इथे अशी थोडक्यात माहिती दिलेली आहे। जेव्हा अर्जुन पशुपस्त्रासाठी कठोर तपस्या कशा पद्धतीने केली आणि या कठोर तपस्येला प्रसन्न होऊन भगवान शिवशंकरांनी कसे किराटेश्वरच्या स्वरूपामध्ये कसे दर्शन दिले ते इथे थोडक्यात त्यांनी मांडलेलं आहे। थोडंसं पुसट अशी लेखणी झालेली आहे, पण त्याच्यामध्ये पहा तुम्ही जर बारीक असं पाहायला गेलात ना तर त्याच्यामध्ये आपल्याला महाभारत वन पर्व 165 ते 167 असं या कालावधीत पाशुपस्त्र मिळवण्यासाठी भगवान शिवशंकराची अर्जुनाने कठोर तपस्या केली असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आढळेल। पहा आपल्याला मी या व्हिडिओच्या शेवटी छोटासा असा फोटो टाकते, त्याच्यामध्ये डिटेल तुम्ही व्यवस्थित असं पाहू शकता। तर पहा ही आहे ना, ही दिसत आहे ना, ही रंगीत नदी आहे आणि या रंगीत नदीच्या काठावरतीच निसर्गरम्य वातावरणामध्ये असं हे किराटेश्वर मंदिर आहे। खूप सुंदर आहे, दर्शनसुद्धा खूप अप्रतिम झालेलं आहे पहा आपलं। तर आता आपण काय करणार आहोत, ह्या रंगीत नदीचा आहे ना थोडासा फेरफटका मारणार आहोत, तसेच ह्या नदीच्या इथे सुद्धा आपण उतरणार आहोत। या नदीच्या पाण्यामध्ये सुद्धा आपण थोडंफार उतरणार आहोत, खेळणार आहोत। अशा पद्धतीने ही वाहती अशी नदी आहे। पहा किती सुंदर असं हे निसर्गरम्य वातावरण आहे, खूप सुंदर आहे, मनमोहक असं हे निसर्गरम्य वातावरण आहे। आता आपण या रंगीत नदीच्या पात्रात उतरणार आहोत। आपण इथे खाली नदीच्या इथे खाली उतरलेलो आहोत। पहा ह्या दगडाचा आकार दाखवते तुम्हाला। हे पहा कसा आहे, शिवलिंग सारखा ह्याचा आकार आहे। पहा हे पहा
असे दगड आहेत, दाखवते. एवढे मोठे मोठे दगडच आहेत हे. ह्याचं आकार हे खूप छान वाटतात. मस्त असं थंड थंड बर्फासारखं पाणी आहे. खूप छान छान पाणी आहे. ओ पाय बी घसरायला नीट व्यवस्थित. आतमध्ये नको जाऊ, अजिबात जाऊ नका आतमध्ये. एक है आ गए हम. पूल आहे पहा, छोटासाच आहे. आपण आता त्याच्यावरूनच जातो येतोय. पहा वाईटी फॅमिली, किराटेश्वर भगवान शिवशंकरांचे आपण दर्शन घेतल्याच्या नंतर आता आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. मी आत्ता चाललेले आहे ना, ते झुलत्या पुलावरून चाललेले आहे. जसं मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं, कालच्या व्हिडिओमध्ये, इथे 2 झुलते पूल आहेत. त्याच्यावरून आपण काल किराटेश्वर मंदिरामध्ये गेलो रंगीत नदी पार करून. आता आपण दुसऱ्या पुलावरून चाललेलो आहोत, रंगीत नदी पार करून बाहेर चाललेलो आहोत. आपण या पुलावरून रंगीत नदी पार केली आणि किराटेश्वरच्या मंदिरात गेलो. आता आपण या झुलत्या पुलावरून बाहेर आपण पडत आहोत. पहा, रंगीत नदीवरती हे 2 छोटे छोटे असे झुलते पूल आहेत. पहा, ब्रिज आहेत. आणि ह्या ब्रिजवरून ह्या किरांगतेश्वर मंदिरात, महादेवाच्या मंदिरात जायला रस्ता आहे. या गावाचं नाव आहे ते म्हणजे लेकशिप सिक्कीम. म्हणजे सिक्कीममध्ये लेकशिप म्हणून छोटंसं गाव आहे, त्याच्यामध्ये हे किरांगतेश्वर मंदिर आहे. हे पहा, हा एक ब्रिज आहे. एक हा इकडचा ब्रिज आहे इथून जाण्यासाठी, आणि हा इकडचा एक ब्रिज आहे तिकडनं येण्यासाठी. म्हणजे पद्धतीने आपलं हे सिक्कीममधलं लेकशिपमधल्या गावामध्ये असलेलं धार्मिक स्थळ किरांगतेश्वर महादेव मंदिर जवळजवळ 500 वर्ष पुराणे, म्हणजे त्याच्याही पेक्षा जास्त पुरातन काळातील हे स्वयंभू मंदिर आहे. पहा, जर तुम्ही सिक्कीमच्या ट्रिपला आलात तर नक्की इथे भेट द्या. हा वाईटी फॅमिली, 28 तारखेचा सिक्कीम ट्रिपचा आपला शेवटचा दिवस होता हा. आणि आजच्या शेवटच्या दिवशी आपण सिक्कीममध्ये लेकशिप या गावी आलो. आणि इथे आपल्याला प्राचीन महाभारतातील रंगीत नदीच्या काठावर वसलेले 500हून अधिक वर्षाचे असलेले स्वयंभू असे भगवान शिवशंकरांचे किराटेश्वर अवतारात असलेले शिवपिंडीचे आज आपण दर्शन घेतले. तसेच रंगीत नदीच्या पात्रात उतरून छान असं खेळलेलो आहोत. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूयात आपण अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगमध्ये.